मैत्रिणींनो, रुची राखाव्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आपण रोज रोज त्याच भाज्या खाऊन कंटाळा येतो, तर आज आपण करणार आहे कडधान्याची भाजी. हिरवे मुगाला मोड आणून केलेली भाजी, ही मोड आणलेली आहे. एकदम पौष्टिक भाजी ही भाजी. याच्यास पण भरपूर फायदे. पचनक्रिया सुधारते, रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि वजन नियंत्रण ठेवण्यास मदत होते. मधुमेहासाठी सुद्धा हे असे मोड आलेले कडधान्य फायदेशीर आहे आणि त्वचा आणि केसांसाठी पण फायदेशीर आहे. अशी बहुगुणी ही भाजी तुम्ही जेवणात समावेशच करायला हवा, कारण की ही त्याच भाजीवर मुलांनाही कंटाळा येतो. तर आज आपण करूया हिरवे मोड आलेली कडधान्याची भाजी, रस्सा भाजी. चला आपण त्याची आता फोडणी देऊ. भाजीसाठी लागणारं साहित्य बघूया. कांदा किसून घेतले आपण, असा किसणीने किसून घ्यायचा असा, आणि टोमॅटो पण किसून घेतले. हे लाल मिरची पावडर आहे. हा घरचा ठेवणीतला मसाला आहे. मिरची आहे आणि खोबरं लसूण वाटून घेतले. आता आपण फोडणी देऊया. मोहरी टाकली. आता मोहरी तडतडते, आपण किसून घेतलेला कांदा टाकूया. किसणीने किसून घ्यायचा. किसून घेऊया आपण त्याला. कच्चेपणा जाईस तोपर्यंत. झटपट होते ही भाजी. कच्चेपण तेल सुटेस तोपर्यंत आपण परतून घेऊ. त्याच्यात तेल सुटायला लागलं आता आपण याच्यात टोमॅटो टाकूया. टमाटे मिक्सरमध्ये वाटण्यापेक्षा किसून घेतलं ना त्याची चव भन्नाट लागते. थोडी मेहनत आहे, पण भाजीची चव बदलते. आणि आता आपण ते परतून जरा आपण झाकण ठेवूया. आता आपण झाकण ठेवूया. छान त्याला अजून परतून घेऊया. तिखट टाकूया. टाकलं आपण. आता हळद टाकूया आपण. हळद टाकली. आता आपण घरचा ठेवणीतला मसाला आहे तो टाकूया आणि घालून घेऊया. परतून घेऊया. आता हे तेल सुटेस तोपर्यंत छान परतून घ्यायचं. स्लोवर करायचं म्हणजे मसाला जळणार नाही. आता हे खोबरं लसूण आपण वाटून घेतलं ते टाकून घेऊया. छान परतून घ्यायचं खोबरं लसूण टाकल्यावर. आता आपण याच्यात हिरवे मूग टाकूया. मोड आलेले हिरवे मूग. एकदम पौष्टिक भाजी होते ही, आणि त्याच भाज्या खाऊन मुलांनाही कंटाळा येतो. छान परतून घेऊया. आपण मीठ टाकूया. चवीनुसार रस्सा भाजी करूया त्यानुसार आपण मीठ टाकूया. छान हलवून घेऊया. आता गरम पाणी करायला ठेवलंय आपण, त्याच्यात टाकूया. झाकण ठेवूया म्हणजे पटकन शिजेल आपली भाजी. कोथिंबीर टाकूया त्याच्यामध्ये. बघताच क्षणी खायची इच्छा अशी ही भाजी झाली आहे. आपली भाजी रेडी आहे. पौष्टिक ही भाजी, झटपट होणारी, आणि तुम्हाला त्याच्याच भाज्या खाऊन कंटाळा आला असेल ती ही पौष्टिक भाजी तुम्ही नक्की करून बघा अशा पद्धतीने. आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा. आणि रेसिपी आवडल्यास प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, आनंदित राहा आणि स्वस्थ राहा. मला असा सपोर्ट करत राहा. थँक्यू. धन्यवाद.